माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या शेतकरी बांधवाचे हार्दिक स्वागत आणि माझे जे सबस्क्रायबर जे बांधव आहे त्यांचे बी हार्दिक स्वागत। आजचा व्हिडिओ ह्या कारणामुळं बनवत आहे की काही शेतकरी बांधवाचे फोन आलते की पाणी चेक करायचे आहे। मी 10-12 दिवसापूर्वीच पाणी पाहायचं बंद केलं होतं, कारण जमिनीतले स्रोत फार स्लो गतीनं वाहत आहे आणि शेतकऱ्यांनी जेव्हा बोर घेतो वॉटर शोधकाकडून तर त्याची आशा खूप वाढून जाते आणि त्यांनी मनाने जर बोर घेतला तर लोक त्याला काही सांगत नाही, पाणी नाही लागलं, नुसतं विचारते पाणी लागलं की नाही। पर पाणी शोधकांनी जर पाणी दाखविलं तर पाणी लागलंच पाहिजे अशी लोक बी आशा धरतात आणि त्याच्यानंतर तो फार नाराज होतो। वॉटर शोधक किती बी पाणी शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना हाईटचा अंदाज नसल्यामुळं सध्या मी बंद केलं होतं। पण काही मोसंबीचे बांधव शेवटच्या टप्प्यात आलेले आहे। मी आज 15 मे आहे आणि ते म्हणतात की मला 1 इंच नाही तर अर्धा इंच जरी पाणी लागलं तरी आम्ही मोसंबीचा बाग वाचू शकतो, म्हणून आम्हाला पाणी दाखवा। परंतु त्याचं काही म्हणणं नसतं। पर पाणी जर नाही लागलं तर दुसरे जे आजूबाजू शेतकरी असतात तर ते म्हणतात की पाणी कसं काय लागलं नाही, पाणी शोधकांनी दाखिलं आणि पाणी कसं काय लागलं नाही। त्याच्यामुळं मी बंद केलं होतं, कारण पाणी शोधक काही 100% गॅरंटी तर काही देऊ शकत नाही। तर ज्या शेतकरी बांधवाला बोर घ्यायचे असले तर त्यांना हे सांगायचं होतं की सध्या कोरड्या लाईनी जमिनीमध्ये जास्त आहे आणि कोरड्या लाईनीचा झटका आणि पाण्याच्या लाईनीचा झटका ह्यो सेमच असतो आणि कोरडी लाईन नवीन जे पाणी शोधतात त्यांना असं वाटतं की जादा पाणी आहे आणि तिथं ते घेतात आणि बोर कोरडे जातात। त्याच्यामुळे त्यांना आणखीन एकदा दाखवायचं आहे की माझ्या प्रयोगामध्ये की कोरड्या लाईनीचा आणि पाण्याच्या लाईनीचा सेम झटका असतो आणि तो थोडा कोरड्या लाईनीचा झटका थोडा जादा वाटतो का हे खरंच पाणीच आहे असंच वाटतं माणसाला। त्याच्यामुळे ते त्याच्याकडे आकर्षित होऊन बोर घेतात आणि जादा फेलचं प्रमाण वाढू राहिलं आहे आणि जमिनीमधले स्रोतसुद्धा पाऊस काळ कमी असल्यामुळे ह्यावर्षी खूप कमी झालेले आहे। त्याच्यामुळे आणखीन एकदा शेवटी तुम्हाला दाखवतो का पाण्याची लाईन आणि कोरड्या लाईनीमधला फरक। त्याच्यामुळे एक कोरडी लाईन इथं काढून ठेवलेली आहे मी आणि एक पाण्याची लाईन आहे। तर पहिले पाण्याच्या लाईनीचा दाखवतो तुम्हाला। इथं एक पाण्याची लाईन आहे। आता ही माझ्या स्वतःच्या शेतात आहे, पण याच्या हाईटचा अंदाज मला सुद्धा नाही का हा हे पाणी किती फुटावर लागू शकते। साडेतीन फूट एल रॉड आहे तांब्याचे आणि पुढं 3 फूट आहे आणि हा बँड केलेला भाग अर्धा फूट आहे आणि त्याला बँडपासून जवळ कुठं जरी धरलं तर मला कुठं जरी धरलं तरी दाखवितात ते। तर ही लाईन आहे, काड्या पाठीमागं जातात, म्हणजे ही पाण्याची लाईन आहे अशी नाही, परंतु त्याची फिक्स रुंदी काढावी लागतात। त्याची अशा प्रकारे रुंदी काढायची पहिले। त्याची फिक्स रुंदी काढल्यानंतर त्या जागेवर रॉड घेऊन चालल्यानंतर जर पाठीमागं रॉड आले तरच ते पाणी वाहतं असं समजायचं। त्याच्यानंतर बी त्याच्या हाईटचा अंदाज कुणीच काढू शकत नाही आणि थोडं लांबी जर चालले तरी ते पाठीमागं यायला पाहिजे। असं जरी चालले आणि तसं त्या दिशेने जरी आले तरी रॉड वाहत्या पाण्यावर मागं येतात। आता ही झाली पाण्याची लाईन। याच्यावर नुसता असा अंदाज काढता येऊ शकतो की इथं पाणी वाहतं आहे। आता इथे एक कोरडी लाईन आहे,
त्याची रुंदी काढू आपण पहिले सुरुवातीला. रुंदी फार कमी आहे कोरड्या लाईनीची आणि त्याच्यावरच आपल्याला चालायचं आहे त्या कोरड्या लाईनीवर. तर रॉड एकदम शांत होऊन जातात कोरड्या लाईनीवर आणि फॉल्टी लाल काही बी असू शकतं, ते रॉड पाठीमागे येत नाही. तर सध्या एवढं सांगू शकतो मी की कोरड्या लाईनी आणि पाण्याच्या लाईनीमधला हो प्रयोग चांगला आहे. नाही तर बाकी सगळे प्रयोग कोरड्या लाईन आणि पाण्याच्या लाईनीचे सारखेच दाखवितात. त्याच्यामुळे सध्या बोर फेल जात आहे आणि शेतकऱ्यांनी हा प्रयोग वापरूनच कोरड्या लाईनीमधला आणि वल्ल्या लाईनीमधला फरक समजून घ्यावे आणि बोर घ्यावे. आणि त्याची 100% गॅरंटी तरीसुद्धा नाही, कारण हाईट आता सध्या पाण्याचे जे स्रोत आहे ते खोलवरचेच शिल्लक आहे. त्याच्यामुळे त्याची फिक्स खोली कोणीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळं बी बरेच बोर फेल जात आहे आणि शेतकऱ्यांनी आता शेवटच्या टप्प्याला पाण्याची खोली समजत नाही म्हणून जास्त बोर बी खोल घेऊ नये. त्याची जेवढी ताकद आहे त्याच हिशोबाने त्यांनी बोर घेणे आणि बोर बंद करून टाकणे जर पाणी नाही लागलं तर. एवढं सांगायचं होतं शेवटच्या टप्प्याला. जर आवश्यकता असली तरच बोर घ्या, नाही तर बोर घेऊ नका, कारण पाऊस काळा बी जवळ आलेला आहे. एवढंच सांगायचं होतं. याच्यामुळे व्हिडिओ बनविला आणि 2-3 जणांनी उद्या